आजचा जो काही कार्यक्रम आहे साहेबांचा निरोप समारंभाचा, आणि त्या कार्यक्रमासाठी आपले जमलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर, तसेच आजचे जे काही सत्कारमूर्ती आहेत आपले यशवंत नलावडे साहेब, आणि त्यांच्याबरोबर आज 1 वर्ष आणि 3 दिवसाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे. गेल्या वर्षभरात आता मला नंतर समजलं साहेबांचं नाव आम्ही उर्फ यश पण ठेवलेलं आहे. ते याच्यासाठी की साहेब जेव्हापासून आलेत, कसं असतं पोलीस खात्याला एका माणसावर जबाबदाऱ्या खूप असतात. एक एक माणसाला 4-4 प्रकारचे रोल करावे लागतात, आणि ते रोल करत असताना आपल्याला ती काही सूट दिली गेली पाहिजे जी वरिष्ठांकडून असते आणि जी वरिष्ठांच्या हातात असते. आता तुम्ही म्हणत असाल मी यश का म्हटलो, कारण की साहेब जेव्हा वर्षभरापासून आलेत तेव्हापासून आपणही पाहिलं असाल की जे काही गुन्ह्यांचं प्रमाण झालंय उघडकीस येण्याचं, ते मला असं वाटतं की ते वर्षभरात खूप जास्त प्रमाणात आहे. आणि ते जास्त प्रमाणात असल्यामुळे ते सर्व यश साहेबांना जातं. कसं आहे, मावळे भरपूर असतात परंतु त्याला शिवाजी असा तसा लागतंय. बरोबर आहे, आम्ही काम करतो आणि आम्हाला जी काही सूट दिली जाते, आता मागच्या काळातही आम्ही काम केलं परंतु जिथं आम्हाला 4 लोकांची आवश्यकता होती तिथं 2च लोक मिळायचे. 2 लोक मिळाले की काय असतं, कॉन्फिडन्स कमी होतो. बाहेरचं आम्ही बऱ्याच राज्यांमध्ये गेलो आमची टीम, परंतु त्यावेळेस समोरची व्यक्ती कशी असते आपल्याला माहित नसतं. आपण काही एखाद्या साधू संताला काही उचलायला जात नसतो, आपण एक क्रिमिनल माइंड माणसाला आपण उचलायला जात असतो किंवा त्याला अटक करायला जात असतो. त्यावेळेस तो कोणत्या परिस्थितीत असेल आपल्यावर असॉल्ट होऊ शकतो. बाहेर राज्य असतं, बाहेर जिल्हा असतो, आपल्याला त्याचं काही एक माहीत नसतं. जसं जसं आपण जातो तसं तसं आपल्याला कळतं की आपली मॅन पॉवर किती आहे. आणि ज्यावेळेस समजतं की आपण 2च माणसं आहे, आलेलं यश सुद्धा आपल्याला सोडून परत यावं लागतं, कारण की परिस्थिती तशी होत नाही. परंतु गेल्या वर्षभरात साहेबांनी कधीही मला असं म्हटलं नाही की नाही नाही तू 2च माणसं घेऊन जा, 3च माणसं घेऊन जा की 4च माणसं घेऊन जा. मला सिच्युएशननुसार जेवढ्या लोकांची आवश्यकता होती तेवढ्या लोक मला कधीही असं म्हटलं नाही साहेब घेऊन जा, फक्त यश आपल्याला मिळाला पाहिजे. आणि सुदैवाने जिथं जिथं गेलो तिथं तिथं आम्हाला यश मिळालं, म्हणून मी साहेबांचं नाव यश पण ठेवलंय. आणि नावातच यश आहे साहेबांच्या. आणि दुसऱ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की साहेबांनी याआधी जुन्नर तालुक्यात 4 वर्ष सेवा झाली आहे जवळपास. आता ज्या काही 2024च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत आहेत त्या अनुषंगानं साहेबांची बदली होते. अन्यथा साहेबांचं कामाचं स्वरूप पाहून साहेबांना गेल्या वर्षीच एक्सटेन्शन दिलेलं होतं की साहेबांची जी काही कामगिरी आहे, आता साहेबांनी जे काही शिकण्यासारखं असं आहे, साहेबांची जी कम्युनिटी पोलिसिंग आहे ती खूप उत्तम प्रकारे आहे. कसं आहे, पोलीस खात्यात किंवा कोणत्याही शासकीय सेवेत काम करत असताना बरेच मुद्दे असतात महत्त्वाचे. एक प्रशासन महत्त्वाचं असतं, एक तुमचं डिसिप्लिन महत्त्वाचं असतं, आणि ज्या काही मग डिटेक्शन आलं, सब ब्रँचेस आल्यात, बरोबर, लॉ अँड ऑर्डर कशी सांभाळतात, या बऱ्याचशा गोष्टी असतात. परंतु साहेबांचं जे काही कम्युनिकेशन स्किल असू द्या, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे साहेब कधीही असं PI म्हणून जो काही आधी तुम्हाला माहिती आहे जुन्या काळात PI तुम्हाला दिसायलाही भेटायचे नाही, बरोबर की नाही, परंतु असे एकमेव PI आहेत की ते स्वतःहून दुसऱ्यांच्याकडे गेलेत आणि त्यांचा मनामध्ये बसवण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न केला. तर साहेबांकडून जी डिसिप्लिन आणि कम्युनिकेशन आणि प्रशासन हे जे काही शिकण्यासारखे मुद्दे आहेत ते अतिउत्तम आहेत. जसे साहेब म्हटले स्टेशन डायरीला नोंदी घेणं किती महत्त्वाचं असतं हे साहेबांकडून आम्हाला शिकायलाही मिळालं. कारण की स्टेशन डायरीच्या नोंदी अशा असतात की तुम्ही जे काही काम करतात, आता माणूस आहे, काम करताना चुका होत असतात, परंतु ती चूक जर झालीच आणि ती कुठे रेकॉर्डवर नसली तर तुम्हाला कोणीही वाचवत नाही, तर ती स्टेशन डायरीची नोंद वाचवते, कारण की ती सुप्रीम कोर्टात सुद्धा मान्य आहे. आधी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये इंटेन्शनली कोणी कॅज्युअल घेत नाही, परंतु कामाच्या ओघात
आणि राहू दे, नोंद नाही केली तर काय फरक पडतोय, परंतु त्याचे परिणाम काय होतात याची जाणीव करून दिली आम्हाला साहेबांनी. आणि सर्वात महत्त्वाचं, मी API आहे म्हणून माझ्याशी चांगला वागतील साहेब, PSI आहेत त्यांच्याशी चांगला वागतील, किंवा एखादा कर्मचारी आहे त्याच्याशी वाईट वागतील, असं कधीही घडलं नाही. आमच्या वर्षभरात सर्व खेळीमेळीचं वातावरण राहिलं. साहेबांनी कधीही असा स्वतःला ॲटिट्यूड तयार नाही केला की मी PI आहे. आणि असतात काही लोक वरिष्ठ की चेंबरमध्ये जायलाही घाबरतात, परंतु इथं माझ्यापासून ते खालच्या कर्मचारी सोडा, पोलीस मित्र सुद्धा डायरेक्ट सरळ घुसायचं साहेबांच्या केबिनमध्ये. आणि ज्याचं काही घराणं असू द्या किंवा त्याची काही अपेक्षा असू द्या, काही बोलणं असावं, तो डायरेक्ट सरळ साहेबांपर्यंत पोहोचू शकत होता. अशी साहेबांची कारकीर्द गेलेली आहे. आणि साहेबांची सातारा जिल्ह्यात बदली झालेली आहे. त्या ठिकाणी साहेबांना नक्कीच आमच्या कानावर आलेलं आहे तसं, परंतु मी काही जाहीरपणे उघड करू शकत नाही कोणतं पोलीस स्टेशन असू शकतं. परंतु साहेबांना नक्कीच पोलीस स्टेशन मिळेल त्यांचा अनुभव पाहता. आणि साहेब सध्याच्या परिस्थितीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून आहेत, तर साहेबांना नक्कीच तिथे चांगलं आणि पोलीस स्टेशन मिळेल. आणि तिथंही साहेबांची कारकीर्द अशाच प्रकारे फुलवत जाईल. आणि साहेब काही तिथल्या, मला वाटतं तिथलं टर्न संपल्यानंतर आपलं प्रमोशनच येईल DYSPचं. तर साहेबांचं अजून सर्व्हिसला अजून 7 वर्ष आहेत, 6 वर्ष, तोपर्यंत साहेबांचं 2-3 वर्षात येईलच प्रमोशन. तरी साहेबांना येणाऱ्या काळात जी काही साहेबांच्या हातून जी काही सेवा होणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि साहेब आपल्याला इथून जरी बदली झाली असेल तरी साहेब आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतील, आम्हाला करतील, आपला जो काही जन समुदाय आपल्याशी काही जोडला गेला आहे त्यांना करतील, आपले कर्मचारी असतील, अंमलदार असतील, त्यांच्यासाठी नेहमी साहेब सहकार्य करतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माननीय नलावडे साहेब, आमचे वरिष्ठ बडगुजर साहेब आणि इथं जमलेले सर्व क्षेत्रातील सामाजिक, पत्रकारिता, इतर क्षेत्रातील जे मान्यवर आलेत, तुमच्याकडे पाहिल्यानंतरच असं वाटतं का किती प्रेम आहे तुमचं पोलीस स्टेशनचं आणि इथं येणाऱ्या अधिकाऱ्यांवरती. कारण कसं आहे, मला पण 1 वर्ष झालं, साहेबांच्या अगोदरच मी आलो, परंतु माझा पण खूपच रागीट स्वभाव होता. मला बऱ्याच गोष्टी साहेबांकडूनच शिकायला भेटल्यात का संयम काय असतं आणि तुम्ही रागावर संयम कसं ठेवायला पाहिजे. मग त्या साहेबांपासून मला संयम काय हे, किती कोणी काही बोललं तरी तुम्ही ऐकून घ्या. कारण कसं आहे, प्रत्येक तक्रारदार आला तो दुःखानेच आलेला असतो आपल्याकडे, आणि त्याला आपण उलट प्रश्न करण्यापेक्षा त्याचं ऐकून घ्या, त्याचं काय म्हणणं आहे. आपण त्याचं ऐकून घेतल्यानंतर जर आपण त्याचं ऐकलंच नाही ना आपल्याच भाषेमध्ये जर त्याला पोलिसी भाषेत बोललो, तो दुखावला जातोय तो. त्याच्यामुळे त्याचं काय, प्रत्येकजण दुखावलेलाच पोलीस स्टेशनला आलेला असतोय. त्याच्यामुळे पहिलं आपण त्याचं ऐकून घेतल्यानंतर निम्मी गोष्ट त्याची जवळजवळ क्लिअर होऊन जाते, सांत्वन होऊन जातं त्याचं का नाही पोलीस कोऑपरेटिव्ह आहेत. आणि आपण पोलिसांच्या बाबतीत जो गैरसमज पसरवतोय तो दूर केला जातो मग. आणि त्याच्यानंतर इथं डायऱ्या वगैरे काही एवढ्या पहिल्या होत नव्हत्या, परंतु साहेब आल्यानंतर साहेबांनी सांगितलं प्रत्येक गोष्टीची डायरी झाली पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही डायरी घ्यायला सुरुवात झाली. तर प्रत्येक कुठे जरी चाललो आम्ही तर त्याच्या नोंदी घेऊन बाहेर जात होतो. याच्या मागे एवढ्या नोंदी होत नव्हत्या. आणि त्याच्यानंतर गावोगाव गेल्यानंतर, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथल्या गावामधले ग्राम सुरक्षा दल साहेबांनी बऱ्याच ठिकाणी कार्यान्वित केले. आणि त्याच्यामुळं काय झालं का जे गुन्हे घडायला सुरुवात झाली होती त्याच्यावर पण आळा बसायला प्रतिबंधक झाला. आणि गाव जवळ आले, प्रत्येक म्हणजे जनमानसातला सामान्य ते सामान्य माणूस पोलीस स्टेशनशी जोडला गेला. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आहेत का ज्या साहेबांमुळे शिकायला भेटल्यात. आणि तुमच्याबरोबर पण मला जास्त जवळीक साधली गेली. आणि तुमच्यासारखे माणसं एवढ्या संख्येने इथे सत्कारासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि मला 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद.